नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, ही जे आपण पाहत आहोत ही उमेदवारांसाठी सूचना दिनांक 25/6/2024 रोजी शिक्षण विभागाअंतर्गत रिलीज झाली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया. बघा, 25 जून 2024ला रूपांतरित यादी लागली. रूपांतरित यादी ही एक तर खऱ्या अर्थाने त्याला आपण कन्व्हर्टेड डाऊन असं म्हणतो. ओके, कन्व्हर्टेड डाऊन. आणि या रूपांतरित यादीमध्ये किंवा रूपांतरित फेरीतील यादीमध्ये 3000पेक्षा जास्त उमेदवारांना सिलेक्शन मिळालेलं आहे आणि उरलेले जे 2000 समथिंग जे कॅन्डिडेट्स आहे त्यांनी ते रिक्त ठेवलेले आहेत. या संदर्भात या ठिकाणी जे माहिती देण्यात आली आहे त्या माहितीच्या आधारे आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोतच. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही उमेदवारासाठी सूचना आहे आणि ही दिनांक 25 तारखेलाच या ठिकाणी त्यांनी प्रदर्शित केली होती. बघा, या ठिकाणी काय सांगितलं की या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य हेच की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022नुसार पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील उर्वरित रिक्त पदांसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील बघा विदाऊट इंटरव्ह्यू या प्रकारातील रूपांतरित यादी उमेदवारांच्या निवडीच्या शिफारशीबाबत सूचना. ओके, ह्या सूचना आता पाहूया. सूचना त्यांनी सरळ सांगितलं की यापूर्वी पहिला पॉईंट आहे, यापूर्वी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी पोर्टलवर प्रकाशित केलेल्या सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे. दुसरा पॉईंट आहे, पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 22नुसार मुलाखतीशिवाय म्हणजेच काय तर विदाऊट इंटरव्ह्यू आणि मुलाखतीसह म्हणजे काय विथ इंटरव्ह्यू या निवडीच्या प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून दिनांक 14 फेब्रुवारी 2024पर्यंत प्राधान्यक्रम घेण्यात आले होते. ओके, उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम व्यवस्थापननिहाय उपलब्ध आरक्षण म्हणजे समांतर आरक्षणासह किंवा समांतर आरक्षण नसलेले अध्यापनाचा गट म्हणजे इयत्ता 1 ते 4थीपर्यंत किंवा 6वी ते 8वीपर्यंत किंवा 9वी ते 10वी 11वी 12वी अशा प्रकारे. सोबतच त्यांचं मीडियम आहे माध्यम म्हणजे मराठी, उर्दू, हिंदी, इंग्लिश अशा प्रकारचं. अध्यापनाचा विषय म्हणजे कोणत्या विषयामध्ये तुम्हाला अध्यापन करायचं आहे, मराठी, इंग्रजी, हिंदी, हिस्ट्री, सोशल सायन्स आणि मॅथ्स असे अनेक प्रकारचे व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेटमध्ये जे एक्झाम दिली त्या एक्झाममध्ये प्राप्त केलेले गुण माननीय न्यायालयाचे विविध आदेश सोबतच बघा इतर गोष्टी सांगितल्या त्याचप्रमाणे माननीय न्यायालयाने जे विविध आदेश दिलेले होते त्याचे शासन निर्णयातील तरतुदी या सर्वांचा एकत्रित विचार करूनच पोर्टलमार्फत उमेदवारांची गुणवत्तेनुसार उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू या निवडीच्या प्रकारासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. ओके, ही झालं 2024ची गोष्ट म्हणजेच 25 फेब्रुवारी 2024ला. एक लिस्ट फेब्रुवारी महिन्यात लागली होती त्याबाबत. आता काय सांगत आहे, दिनांक 25/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर त्या सामाजिक प्रवर्गाच्या समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागा त्याच प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत. ओके, म्हणजे 2024मध्ये फेब्रुवारी 2024मध्ये ज्या यादी लावल्या होत्या त्या यादीतील ज्या सामाजिक प्रवर्गाच्या ज्या रिक्त जागा होत्या समांतर आरक्षणाच्या त्या भरण्यात न आल्यामुळे त्या ज्या रिक्त जागा होत्या त्या रिक्त जागा त्याच प्रवर्गातील ओके सर्वसाधारण म्हणजे जनरलमध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे म्हणजे रूपांतरित करण्यात आला असा अर्थ होतो. चौथा पॉईंट त्यांनी दिलेला आहे की 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील रिक्त जागा त्या संवर्गाच्या प्रकल्पग्रस्त प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता या ठिकाणी भूकंपग्रस्तचे उमेदवार फारसे आढळले नाही, मग त्या जागा रिक्त राहिल्यात. त्या रिक्त राहिलेल्या जागा त्याच आरक्षणातील इतर लोकांना जनरलमध्ये कन्वर्ट करून दिलेल्या आहेत असा याचा अर्थ निघतो. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, पुन्हा 5वा पॉईंट आपण पाहणारच आहोत.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील उर्वरित रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू पदभरती या प्रकारांतर्गत उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे. सदर शिफारस करतेवेळी उमेदवारांनी पोर्टलवर लाग केलेले प्राधान्यक्रम लक्षात घ्या. काय सांगितलं की शिफारस करताना काय काय केलं होतं आपण मात्र ज्या फॉर्म भरतेवेळी किंवा प्राधान्यक्रम लाग करतेवेळी कोणकोणते लाग केले त्या म्हणजे कोणकोणत्या शाळेला कितवा प्रेफरन्स दिला. ओके, या प्राधान्यक्रम म्हणजेच प्रेफरन्स या बाबतीत ते सांगतायत. त्यासोबतच व्यवस्थापनीय उर्वरित रिक्त पदांचे उपलब्ध आरक्षण म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी ते प्रेफरन्स लाग केलेला आहे त्या लागसाठी तुमचं कोणती कॅटेगरीला ते पद जाणार आहे, त्या कॅटेगरीला कोणता विषय जाणार आहे या संदर्भात. सोबतच समांतर आरक्षणासह अध्यापनाचा गट व माध्यम अध्यापनाचे उर्वरित विषय व शिक्षक अभियोग्यता म्हणजेच काय टेटमध्ये मार्क्स जे आहे या सर्व गुणांचा त्यांनी विचार केलेला आहे. पॉईंट नंबर 6 आणि त्यानंतर मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांच्या आता ज्या लोकांनी विदाऊट इंटरव्ह्यूचा पर्याय निवडला पण त्यांना खाजगी संस्था मिळाल्या, खाजगी जसे रयतसारख्या संस्था मिळाल्या, या शाळातील उर्वरित जागांसाठी निवडीसाठी शिफारस यादी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई, ओके, आता हे मुंबई झालं, कोकण झालं व नाशिक या ठिकाणी ज्या पदवीधर शिक्षकांच्या किंवा यांच्या निवडणुका चालू आहेत विधान परिषदेच्या. ओके, तर या समजा आता निवडणुका संपल्या किंवा आचारसंहिता संपली की त्यावर विचार केला जाईल असं त्याचं म्हणणं आहे. तर काय या ठिकाणी ते काय सांगतात की यानंतर ज्या जागावर निवडीसाठी ओके व्यवस्थापनाच्या शाळातील उर्वरित जागावर निवडीसाठी शिफारस यादी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील ओके मुंबई, कोकण व नाशिक या विभागाच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेतून सवलत प्राप्त झाल्यानंतर म्हणजेच या ठिकाणची निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता जेव्हा उठवण ती म्हणजे संपणार त्यानंतर मात्र काही जागा आहे त्या जाहीर करण्यात येईल. जाहिरात म्हणजे कोणत्या, ज्या लाल अक्षरात होत्या त्या ठिकाणच्या ज्या कॅन्डिडेटला लाल अक्षरामध्ये किंवा लाल रंगामध्ये ज्या जागा मिळाल्या ओके त्या जागामध्ये त्यांना समाविष्ट केला जाईल, कारण त्या प्रायव्हेट संस्था होत्या. त्यामुळे या खाजगी व्यवस्थापनाने उमेदवारांनी लाग केलेले प्राधान्यक्रम लाल रंगामध्ये दर्शवण्यात आलेले आहेत. सदर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना या प्राधान्यक्रमाबाबत स्थिती समजेल आणि मग जी यादी प्रसिद्ध झाली की या प्राधान्यक्रमाबाबत त्यांना आता स्थिती समजणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. ही गोष्ट आता आपण पाहिली आहे. ओके, पण याही नंतर मात्र 7वा पॉईंट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, मुलाखतीसह म्हणजे का आता विथ इंटरव्ह्यू जो आहे आता जो लागणार आहे तो इंटरव्ह्यूचा लागणार. इंटरव्ह्यू म्हणजेच विथ इंटरव्ह्यू या निवडीच्या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू असून बघा बेपट्टू तुम्हाला सांगतो आता विथ इंटरव्ह्यूची लिस्ट तयार करण्याची कार्यवाही सुरू असून ओके त्यांना प्रेफरन्स दिले, त्या प्रेफरन्ससाठी त्याने लिस्ट तयारी केली असून किंवा ते लिस्ट तयार करण्याची कार्यवाही सुरू असून ती महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील म्हणजे कोणत्या आता जे सांगत होते महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई असो, कोकण असो किंवा नाशिक असो या विभागाच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेतून सवलत प्राप्त झाल्यानंतर लवकरच जाहीर करण्यात येईल. म्हणजेच काय आता हे कन्वर्ट राऊंड झाला, पण आता आनंदाची गोष्ट ही की आता लवकरच मुलाखतीचा राऊंड लागणार आहे. आणि या मुलाखतीचा राऊंड केव्हा लागणार आहे, जसे आता ही काल इलेक्शन संपलं ओके तर याचा रिझल्ट लागल्यानंतर मग आता हे आचारसंहिता समाप्त करेल ते असं घोषित करेल का आता आचारसंहिता संपली. जसे त्याने आचारसंहिता संपली घोषित केले की लगेचच मात्र हे मुलाखतीची लिस्ट लावणार आहे, विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लावणार आहे. आणि याचाच अर्थ ते की आता हे लवकरच ते जाहीर करण्यात येईल असं ते म्हणतात. मग आता माजी सैनिक आहेत बघा, माजी सैनिकासाठी अजूनही 484 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. त्यासाठी स्वतंत्र फेरी घेण्यात येणार आहे. म्हणजे ते डबल त्यांचे केवळ माजी सैनिकासाठीच एक स्वतंत्र फेरी राबवण्यात येईल. 9वा पॉईंट आहे की ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लाग केलेले आहेत बघा, आता आपण प्राधान्यक्रम लाग केलेले होते समजून घ्या. त्यांनी लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मेन्यू अंतर्गत तर बघा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना पहिले लॉग इन करायचं, नंतर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जायचं,
नंतर तिथे मेन्यू येईल. नंतर अप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस म्हणजे या ओके ही दिसेल. या अप्लिकंट रिकमेंडेड स्टेटसवर क्लिक केल्यावर मग तिथे येईल ऑप्शन सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप. मग आता आपण सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईपला पुन्हा ड्रॉपडाऊन म्हणजे खाली आला काय ओके तिथून विदाउट इंटरव्ह्यू दिसेल. का दिसेल ऑप्शन विदाउट इंटरव्ह्यूचा. मग विदाउट इंटरव्ह्यूला क्लिक केला ओके त्याला सिलेक्ट केलं की मग सिलेक्ट राऊंड येईल. ओके काय येईल सिलेक्ट राऊंड. या सिलेक्ट राऊंडला पुन्हा खाली आलं थोडंसं की मग फेज 1 दिसेल. काय दिसेल फेज 1 कन्वर्जन राऊंड. ओके यानंतर सबमिट बटन क्लिक करावे. त्यानंतर व्ह्यू रिकमेंड दिसेल. का दिसेल आणि व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूशन लिस्ट दिसली की यामध्ये आपण आपल्या निवडीसाठी शिफारस झाली असल्यास ओके काय दिसेल व्ह्यूज रिकमेंडेड लिस्ट दिसेल. या लिस्टमध्ये आपण गेलो की मग आपल्याला आपलं नाव दिसेल. आपल्या निवडीमध्ये किंवा निवडीसाठी शिफारस झालेली असल्यास सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल. मग तिथं आपल्या समजा निवड झाली की त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या संस्थेत निवड झालेली आहे आणि या ठिकाणी कोणत्या वर्गासाठी निवड झालेली आहे, कोणत्या विषयासाठी निवड झालेली आहे. ओके इतर सर्व गोष्टी दिसून येणार. मग प्रेफरन्स वाईज स्टेटस ओके काय दिसेल प्रेफरन्स वाईज स्टेटस म्हणजे व्ह्यू प्रेफरन्स वाईज स्टेटस पाहिलं त्याच्यावर क्लिक केली की आपण लाग केलेले प्राधान्यक्रम दिसेल. आपण कोणकोणते लाग केले होते प्राधान्यक्रम ते दिसेल आणि त्यातील मग शिफारस झालेला आपल्याला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल. हिरव्या रंगामध्ये जो प्राधान्यक्रम दिसेल तो तुमचा तेथील पक्का समजायचा कारण त्या शाळेमध्ये तुमची सिलेक्शन होईल. इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन फक्त ओके कशासाठी इंटरव्ह्यूसाठी तिथे इंटरव्ह्यूला जायचं. हो त्यानंतरचा पॉईंट आहे मुलाखतीशिवाय ओके म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांच्या शाळातील उर्वरित जागांसाठी निवडीसाठी गुणवत्तेनुसार शिफारस यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करता येईल. ओके हे विदाउट इंटरव्ह्यू झालं. पण आता आपण जे पाहिलं वरती माहिती ते इंटरव्ह्यूची होते. ओके मित्रांनो ठीक आहे. तर नियुक्ती प्राधिकारी हे बघा नियुक्ती प्राधिकारी किंवा व्यवस्थापन यांना देखील नियुक्तीबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येत आहे. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्राची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे तुमचे समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर करायचं असेल कागदपत्र पडताळणी करायची असेल तर आता तुमचे शासकीय कर्मचारी करणार नाही. तुमचे ज्या मॅनेजमेंटमध्ये समजा तुमचं सिलेक्शन झालं असेल किंवा तुम्हाला ते मिळालं असेल मुलाखत दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल तर ते सिलेक्शन झाल्यानंतर त्या कमिटीमध्ये शाळेचे कर्मचारी राहतील प्राध्यापक राहतील इतर लोकांची सिलेक्शन कमिटी बसेल. त्या कमिटीसमोर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. त्यांना त्यामध्ये जर खरे वाटले तर तुमची नियुक्ती करेल अथवा कोणत्याही टप्प्यावर चुकीची किंवा अपूर्ण किंवा बनावट जर माहिती मिळाली असे आढळल्यास उमेदवाराची निवड कोणत्याही क्षणी किंवा कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तसेच असा उमेदवार योग्य ती कारवाई करण्यास पात्र ठरेल. तिसरा पॉईंट आहे उमेदवाराने प्रमाणपत्रामध्ये नोंदणी केलेल्या माहितीच्या आधारेच त्यांची शिफारस झालेली आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन जे करताना जे डॉक्युमेंट्स तिथे जोडले त्या डॉक्युमेंटच्या आधारेच तुमची तिथे अपॉइंटमेंट होईल असं त्याचं म्हणणं आहे. एक्स्ट्रा डॉक्युमेंट घेऊन जायचे नाही आणि चुकीचे डॉक्युमेंट द्यायचे नाही. 14वा पॉईंट त्यांनी सांगितला की स्वप्रमाणपत्रामध्ये नोंदणी करतेवेळी उमेदवारांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांची राज्यस्तरावरून कोणती पडताळणी करण्यात आलेली नाही याची उमेदवारांनी व व्यवस्थापनाने नोंद घ्यावी. 15वा पॉईंट आहे निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित व्यवस्थापनाच्या नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. आणि 16वा पॉईंट आहे लास्ट नाही असेल पुन्हा शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीशिवाय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने केली आहे किंवा नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे तरी देखील या संदर्भात अभियोग्यताधारकांची स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती म्हणजे ग्रीव्हन्स रिड्रेसल अँड करेक्शन कमिटीकडे ओके ईमेलवर सबळ पुराव्यासह विहित नमुन्यासोबत जोडला आहे. त्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या मुदतीत अर्ज सादर करता येईल. या ईमेलवर पत्त्यावर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नये. उमेदवाराव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी संस्थांनी संघटनांनी
या ईमेलच्या पत्त्यावर मेल पाठवू नयेत. पाठविल्यास असे मेल दुर्लक्षित करण्यात येईल. याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क साधू नये. विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गाने प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 17वा पॉईंट आहे, सदर निवड प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्यामुळे यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नाही. त्यामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्याही व्यक्ती यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये. आणि शेवटचा पॉईंट आहे, निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. आपल्या हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे. धन्यवाद. ओके, तर अशा प्रकारचं ही शासकीय सूचना होत्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांची नियुक्ती झाली अशा लोकांसाठी. ओके, ह्या उमेदवारांसाठी शिक्षण विभागाच्या सूचना होता. मित्रांनो, ह्या सूचना तुम्हाला नक्कीच आवडल्या असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया एका नवीन अशा जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.